नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की आपली कुंडली पाहत असताना बऱ्याच व्यक्तींना असा प्रश्न पडतो की खरंच आपल्या या कुंडलीवरून आपल्या जीवनाचा सार कळू शकतो का, किंवा आपण दिसण्यासाठी कसे आहोत, किंवा समोरचा व्यक्ती आपला पार्टनर कसा दिसण्यासाठी आहे तो तर हे आपल्या कुंडलीवरून कशा प्रकारे आपल्याला पाहता येते, कोणत्या योगामुळे आपल्याला हे समजू शकते। तर हेच आपण पूर्णतः या व्हिडिओच्या सहाय्याने आपण पाहणार आहोत। तर नक्कीच आपण हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहावा, म्हणजे आपल्याला समजेल की आपली जी कुंडली आहे त्या कुंडलीवरून कोणता ग्रह हा आपल्याला गोरा, काळा, सावळा, त्यासोबतच आपल्या वातावरणाचा सुद्धा आपल्यावरती परिणाम होत असतो आणि त्यामध्ये आपल्यामध्ये बदलाव घडत असतो। आणि या ग्रहांच्या बदलावामुळे आपल्या शरीर रचना, त्यासोबतच आपली बोलण्याची कला आणि आपण जे काही कार्य करत आहोत त्यामध्ये यश, अपयश यासारख्या सर्व काही गोष्टी कळत असतात। तर हेच आपण जाणून घेणार आहोत की आपण आपली स्वतःची कुंडली कशा प्रकारे जाणून घेऊ शकतो। तर सर्वात प्रथम पाहत असताना आपला स्वभाव हा पाहतो, किंवा आपले शरीर पाहत असतो। तर शरीर म्हणजेच तनु भाव हा प्रथम भाव आहे। तर या प्रथम भावावरून आपल्याला सर्व काही गोष्टी कळत असतात। तर हा जो प्रथम भाव आहे, प्रथम भाव म्हणजे आपल्या शरीराची रचना, शरीर दिसण्यासाठी कसे आहे, मोठे आहे, जाड आहे किंवा सडपातळ आहे, यासारख्या सर्व काही गोष्टी कळत असतात। तर त्या कशा आहेत त्या पाहूयात। तर जो लग्नाचा स्वामी आहे, लग्नाचा स्वामी म्हणजे की आपली जी लग्न कुंडली आहे त्या लग्न कुंडलीमधील प्रथम भावामध्ये जी राशी असेल त्या राशीचा जो स्वामी असेल, 12 राशी आहेत त्यांचे वेगवेगळे स्वामी आहेत 9 ग्रहांपैकी। जसे की मेष राशीचा स्वामी हा जो आहे तो मंगळ ग्रह आहे, आणि त्यानंतर वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे, मिथुन राशीचा स्वामी हा बुध आहे। तर या प्रकारे 12 राशींचे वेगवेगळे स्वामी आहेत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे की 12 राशींचे स्वामी कोणते आहेत, कोणता पापग्रह आहे, आणि त्या ग्रहांचे स्वभाव सुद्धा पाहिलेले असेल। आपण जर पाहिले नसतील पहिले व्हिडिओ तर नक्कीच पाहावे, त्यामुळे नक्कीच आपल्याला या ज्योतिषामध्ये ज्ञान वाढेल आणि आपण सुद्धा आपले स्वतःची कुंडली आणि समोरच्या व्यक्तीची सुद्धा कुंडली पाहू शकाल। तर आपले जे प्रथम स्थान आहे, या प्रथम स्थानामध्ये जी राशी आहे त्या राशीचा स्वामी कोण आहे आणि हा कोठे स्थित आहे, म्हणजे की कोणत्या स्थानामध्ये, कोणत्या हाऊसमध्ये बसलेला आहे ते पाहणे गरजेचे आहे। आणि त्यासोबतच कोणत्या राशीला आहे आणि त्या राशीचा स्वामी सुद्धा कोण आहे आणि त्या ग्रहासोबत कोणता ग्रह बसलेला आहे हे पाहणे। जसे की प्रथम भावाचा स्वामी ही मेष राशीची कुंडली आहे आणि मेष लग्न म्हणजे की मेष लग्नामध्ये मेष लग्नाचा स्वामी हा मंगळ आहे। तर मंगळ ग्रह आपल्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये आहे, जसे की मंगळ ग्रह हा नवम स्थानामध्ये या ठिकाणी बसलेला आहे। आपल्याला कुंडली दिसत असेल की नवम स्थानामध्ये हा मंगळ ग्रह आहे। मंगळ ग्रह नवम स्थानामध्ये असल्यामुळे ह्या व्यक्ती उत्स्फूर्तता, आपल्या धार्मिक कार्यासंबंधित निगडित कार्य आणि याला त्या गोष्टीमध्ये आवड असते आणि हा बऱ्याप्रमाणे त्या कार्यामध्ये सफल सुद्धा होत असतो। परंतु हा व्यक्ती जो आहे त्याची अष्टम राशी म्हणजे की जी वृश्चिक राशी आहे दुसरी मंगळाची, ती अष्टम स्थानामध्ये आहे, त्यामुळे त्याला काही प्रमाणात अडचणी सुद्धा येत असतात। मंगळ हा पराक्रम देणारा, त्यासोबत लाल त्याचा चेहरा किंवा कलर किंवा गौरवर्ण हा आपल्याला दर्शवत असतो। त्यासोबतच मंगळ ग्रह या ठिकाणी नवम स्थानामध्ये आहे, धनु राशीला आहे, कारण की मेष लग्न म्हटल्यानंतर 9व्या स्थानामध्ये धनु राशी येते। तर धनु राशी म्हणजेच की गुरुची राशी आहे, तर गुरुच्या राशीला म्हणजेच उत्तम असा फळ देणारा हा मंगळ आपल्याला आहे। त्यासोबतच या मंगळ ग्रहासोबत चंद्र आहे, त्यासोबतच बुध आहे, हे दोन्ही ग्रह आहेत। तर त्यामुळे काय होतं की बुध हा द्विस्वभावाचा आहे आणि चंद्र हा गौरवर्ण आपल्याला दर्शवत असतो। बुध हा द्विस्वभाव आणि जो गौरवर्ण सुद्धा या बुधाचा असतो, काळा सावळा, त्यानुसार आपल्याला समजून येते। आणि त्यानंतर जो गुरुग्रह आहे, गुरुग्रह लठ्ठपणा किंवा गौरवर्ण यासारखा आपल्याला दर्शवतो। आणि शुक्र ग्रह जो आहे तो दशम स्थानामध्ये आहे, आणि जो दशम स्थान आहे म्हणजेच की या लग्न कुंडलीमध्ये जो प्रथम भाव आहे त्या प्रथम भावाचा जो स्वामी आहे तो शुक्राच्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे, त्यामुळे हा व्यक्ती दिसण्यासाठी
आकर्षक स्वभावाचा असेल आणि आकर्षण दिसणारा त्याचे शरीर सुद्धा उत्तम असेल आणि तो व्यक्ती आपल्या वक्तृत्वाने आणि आपल्या कार्याने तो यशस्वी नक्कीच होईल। परंतु याच कुंडलीमध्ये शुक्र हा कमी अंशावर आहे आणि गुरु त्यासोबत बसलेला आहे। गुरु हा नीचेचा असल्यामुळे या ठिकाणी अशुभ फळ देत आहे। जरीही लग्नेश म्हणजेच की जो मंगळ आहे तो धनु राशीला गुरुच्या राशीला आहे, परंतु गुरुग्रह हा नीच आहे, त्यामुळे या व्यक्तीचे शरीर हे साधारणतः जास्त जाड असे नसेल। त्यासोबतच हा शनीच्या राशीला आहे, त्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच कालावधीनंतर किंवा शनीची साथी असेल किंवा कर्मामुळे याला जास्त प्रमाणात मेहनत करावी लागेल, कारण की शनी त्या दशमस्थानाचा स्वामी आहे त्यामुळे। आणि याचे जे काही कर्म असेल ते कर्म व्ययस्थानामध्ये जातात, कारण की या दशमस्थानाचा स्वामी जो आहे तो व्ययस्थानामध्ये जाऊन बसलेला आहे, त्यामुळे याचे कार्य जे आहे ते व्ययामध्ये जाते। म्हणजे बऱ्याच प्रमाणात जितके कार्य करतो तितके फळ या व्यक्तीस जास्त प्रमाणात मिळत नाही। तर आपण पाहत होतो की हा व्यक्ती लठ्ठ असेल का सडपातळ असेल, तर कारण आपण पाहिले की साधारणाचे शरीर रचना असेल, जास्त प्रमाणात हा जास्त लठ्ठ नसेल, कमी वजन असेल या व्यक्तीचे। त्यासोबतच गौर वर्णाचा असेल, कारण की या लग्नेशाचा जो स्वामी आहे किंवा लग्नेशाचा उपनक्षत्र स्वामी नक्षत्र स्वामी लग्नेश आहे किंवा लग्न आहे ते शुक्राच्या नक्षत्रामध्ये असल्यामुळे या व्यक्तीस अशाप्रमाणे दिसून येतात। त्यानंतर हे जे आहे ते चर स्थिर द्वी या स्थानामध्ये पण असतात, म्हणजेच की हा चंचल स्वभावाचा आहे किंवा कसा आहे हे आपल्याला समजते। तर मेष लग्न आहे, तर मेष लग्न म्हणजेच की मंगळ जो ग्रह आहे तो कोणत्या राशीमध्ये आहे, जसे की चर स्थिर द्वी म्हणजे हा व्यक्ती जो आहे धनु राशीमध्ये मंगळ बसला आहे। लग्नेश हा द्विस्वभाव राशीमध्ये बसलेला आहे, म्हणून हा व्यक्ती जो आहे द्विस्वभावाचा आहे। म्हणजेच की हा व्यक्ती काय करतो की बऱ्याच जणांचे विचार घेतो आणि त्यानुसार आपल्या कार्यामध्ये निर्णय घेत असतो। आणि त्यासोबतच जो आहे तो बुध पण आहे, बुध पण हा द्विस्वभाव आहे, त्यामुळे हा व्यक्ती नक्कीच द्विस्वभावाचा आणि वेगवेगळे विचार घेणारा आणि विचारवंत सुद्धा आणि त्यासोबतच बोलण्याची कला या व्यक्तीला नक्कीच असेल, कारण की मंगळ हा याच्यासोबत असल्यामुळे। आणि हा बोलण्यासोबतच आक्रमक स्वभावाचा काही प्रमाणात असेल। कमी बोलणे, कारण की द्वितीयचा भाव जो आहे तो द्वितीय भाव शुक्राचा आहे, शुक्र राशी आहे आणि शुक्र वृषभ राशीचा स्वामी शुक्र जो आहे तो दशम स्थानामध्ये गुरुसोबत नीचेचा बसलेला आहे आणि शुक्र हा कमी अंशावर आहे, म्हणजेच की जवळपास 1-2 अंशावरती या कुंडलीमध्ये आहे। तर त्यामुळे काय होतं की हा उत्कृष्ट प्रमाणात तो बोलतो तर खरं आहे, परंतु याचे ज्ञान किंवा याची बोलण्याची कला काही प्रमाणात याला अवजड जाते किंवा बऱ्याच प्रमाणाला या व्यक्तींना फसवत पण असते। तर हे या कुंडलीप्रमाणे आपण पाहिले। तर आपणही स्वतःची कुंडली पाहू शकता किंवा समोरची आपल्या पार्टनरची सुद्धा पाहू शकता। तर पार्टनरची कशी पाहायची ते पाहूयात। तर जे आपली लग्न कुंडली आहे त्या लग्न कुंडलीतील सप्तम भाव आपण पाहावा। सप्तमाचा जो स्वामी असेल तो कोणता ग्रह आहे आणि तो अग्नी, पृथ्वी, वायू, जल यासारखा आहे, म्हणजे त्यानुसार त्यांचा स्वभाव असेल। त्यानंतर चर स्थिर द्वी म्हणजेच की चर असेल तर चंचल स्वभावाचा, स्थिर असेल तर स्थिर स्वभावाचा, द्वी असेल तर द्विस्वभावाचा यासारखा आपल्याला दिसून येईल। अग्नी असेल तर सडपातळ असेल अग्नी, पृथ्वी म्हणजे की स्थिर असेल, म्हणजे थोडासा जाडजूड असेल अग्नी, पृथ्वी, वायू म्हणजे काय तर जास्त जाड पण नाही आणि फुगीर असणे, जास्त म्हणायचं कारण तर फुगीर हा व्यक्ती असतो। त्यानंतर अग्नी, पृथ्वी, वायू, जल म्हणजे काय तर स्थिर, म्हणजेच की जास्त जाडजूड, जास्त प्रमाणात त्याचे वजन असणे, हा या प्रकारे असतो। म्हणजेच की लग्नेश किंवा सप्तमेश जर या राशीमध्ये असेल तर यासारखे आपल्याला फळ दिसून येतात। त्या व्यक्ती आपल्याला नक्की समजून येईल की हा जाड आहे, हा सडपातळ आहे, त्याचा गौर वर्ण आहे का सावळा वर्ण आहे, तो कसा आहे, हे सर्व काही आपल्याला जाणून घेता येते। त्यासोबतच आपली जी कुंडली आहे त्या कुंडलीमधून सर्व काही गोष्टी आपल्याला जाणून घेता येत असतात। आपला पार्टनर कसा आहे हे खूप जणांना जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। सप्तम स्थानाचा जो स्वामी आहे तो स्वामी आपल्याला नक्कीच कशा प्रकारे अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या स्थानानुसार आणि चर स्थिर द्वी या राशीमध्ये या भावामध्ये किंवा कोणत्या स्थानामध्ये आहे त्यानुसार पहा आणि त्यानुसार आपल्याला नक्कीच याप्रमाणे फळ दिसून येईल आपल्या पार्टनर संबंधित।
तर यासारखेच आपण नवनवीन ज्योतिषासंबंधित व्हिडिओ पाहत असतो, तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.